अमरावती महानगरपालिकेच्या पथविक्रेता धोरणावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे। पथविक्रेता अधिनियम 2014 नुसार प्रक्रिया पूर्ण न करता 29 हॉकर झोन मंजूर करण्यासाठी बैठक बोलविण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे। या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांकडे बैठक स्थगित करण्याची मागणी करण्यात आली। सविस्तर माहितीनुसार अमरावती शहरात पथविक्रेत्यांच्या प्रश्नांवरून प्रशासन आणि संघटना यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। पथविक्रेता संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे निवेदन देत अमरावती महानगरपालिकेच्या कामकाजावर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत। संघटनेचा आरोप आहे की पथविक्रेता यांना संरक्षण व नियमन अधिनियम 2014 नुसार प्रथम पथविक्रेता योजना तयार करून ती राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करणे आवश्यक आहे। शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच हॉकर झोन निश्चित करण्याची प्रक्रिया राबविली जावी अशी कायदेशीर तरतूद आहे। मात्र अमरावती महानगरपालिकेने 16 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता 29 हॉकर झोन बहुमताने मंजूर करण्यासाठी बैठक बोलाविली आहे। या बैठकीसंदर्भात जावक क्रमांक 540/2026 असे पत्रही संघटनेला पाठविण्यात आले आहे। संघटनेचे म्हणणे आहे की अद्याप पथविक्रेता समितीची अधिसूचना पूर्ण झालेली नाही आणि राज्य शासनाची मान्यता देखील घेण्यात आलेली नाही। अशा परिस्थितीत झोन मंजुरीचा निर्णय घेणे कायदेशीर प्रक्रियेच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे विभागीय आयुक्तांनी हस्तक्षेप करून ही बैठक तातडीने स्थगित करावी आणि प्रथम पथविक्रेता योजनेचा प्रारूप आराखडा तयार करून शासनाची मान्यता मिळवावी अशी मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, मी गणेश मारोटकर, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संस्थापक अध्यक्ष। आज आम्ही विभागीय आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदन देण्याचे कारण असे की आम्हाला महानगरपालिका आयुक्त मॅडम यांनी दिनांक 16/2/2016 रोजी दुपारी 4 वाजता 29 हॉकर संदर्भात मंजुरीसाठी तसेच वोटिंगसाठी पत्र पाठवून आम्हाला आमंत्रित केलेलं आहे। आणि आमंत्रित करण्याचे कारण असे की आम्ही शहर फेरीवाला समिती सदस्य आहोत आणि 29 हॉकर झोनला मान्यता देऊन इतर हॉकर्सला अमरावतीतून बाहेर त्यांना जागा दिलेली आहे, जिथे व्यवसाय काय, जिथे माणसं काय, तिथे जनावर सुद्धा जाणार नाही अशा खराब जागा महानगरपालिकेने हॉकर झोनसाठी ज्या निवडलेल्या आहेत ते आम्हाला मान्य नाही आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी का अगोदर महानगरपालिकेने योजना बनवून ती राज्य शासनाला पाठवायला पाहिजे। राज्य शासनाकडून त्या योजनेची मान्यता आल्यानंतरच त्यानंतर हॉकर झोनला मान्यता द्यावी लागते। हे साधं अगर महानगरपालिका यांना अगर माहीत नसेल तर ते आमच्या गरिबांना न्याय कसा काय देऊ शकतात। नियमाप्रमाणे 2014च्या कायद्याप्रमाणे आणि महाराष्ट्र शासनाच्या 2017च्या राजपत्राच्या अनुसार प्रथम महानगरपालिकेने 2026ची योजना हॉकर संदर्भातली आखून ते आमसभेमध्ये ठेवायला पाहिजे। आमसभेमधून मंजुरात झाल्यानंतर ते राज्य शासनाला पाठवायला पाहिजे आणि राज्य शासनाकडून मंजूर होऊन ती जेव्हा महानगरपालिकेला येईल त्यावेळेस शहर फेरीवाला समितीची बैठक घेऊन संबंधित हॉकर झोन हे निश्चित केले पाहिजे। हा साधा आणि सरळ मार्ग हा जो आखलेला आहे हा कायदा म्हणतो, तसेच महाराष्ट्र शासनाचे राजपत्र म्हणते, हे मी म्हणत नाही आहे। परंतु महानगरपालिका आयुक्त मॅडम राजपत्राच्या म्हणणे पण चालत नाही आहे, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पण चालत नाही आहे आणि हेतू परस्पर आमच्यावर एक सूळ भावनेने जशी काहीतरी कारवाई करावी आणि यांना कुठेतरी हाकलून द्यावे याच मानसिकतेतून त्यांनी हॉकर झोनची निर्मिती केलेली आहे। आणि हे जे हॉकर झोन आमच्यावर हे लादत आहेत ते आम्हाला मुळीच मान्य नाही। आज आम्ही विभागीय आयुक्त मॅडम यांना न्याय मागण्यासाठी आलो की दिनांक 16 तारखेची जी बैठक आहे हॉकर झोन संदर्भातली ते रद्द करण्यात यावी, अन्यथा जोपर्यंत राज्य शासनाकडून योजनेला मान्यता येत नाही तोपर्यंत हॉकर झोनला कुठल्याही हॉकर झोनला यांनी मान्यता घेऊ नये, तसेच हे लागू करू नये, अन्यथा शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।